तर फायनली आपण मशीन चालू केलेलं आहे. सध्याच टेम्परेचर तुम्ही बघू शकता. मशीन याच्यामुळे चालू केलं की बाबा हे जे बदकाचं मोठं अंड निघलं होतं ना, याच्यातून काय निघतं आपल्याला बघायचं होतं. आता खाण्यात तर कोणाला इंटरेस्ट नाही आहे आणि एवढं मोठं विकून तरी कोण काय करीन काय आहे त्याच्यामुळे आपल्याला हे विकलं नाही आपण. आता याच्यात आहे ना काल फ्लॅश लावून बघितलं होतं, 2 बबल्स आहेत, 2 ते पिवळे अंड्यात. तर मग आता तेच बघायचंय की 2 निघतात पिल्लूच निघत नाही 3 दिवसात कळूनच त्यात रेश व्हायला चालू होतात का नाही. मशीन एकदम साफसूफ करून आहे ना ठेवलंय बरं का मी. आता याच्यात आहे ना गावरान अंडे पण ठेवायचेत, कारण की आता ऑर्डर यायला हळूहळू चालू झालेत आपल्याला. आता बघू आता गावरान अंडे भेटतात का नाही, कारण की गावरान अंडे काय भेटणार अजून. त्याच्यामुळे मी हे नाही केलं. कालच मशीन चालू केलंय. टर्निंग चालू करतो गाडी त्याची. झाली चालू. ओके झाली चालू. चला रे चला चला. चला तुम्ही दिलं का अंड? वा 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 वा. चला. त्यांना किती आनंद झाला बाहेर सोडले तर. चल भाई भाऊ बाहेर. रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. 2-3 दिवसातून पहिल्यांदा आता ऊन बघितलं हो, एकदम मस्त वाटतं. आता हे जे ओलं आहे ना हे सगळं सुकून जाईल, आता काही टेन्शन नाही आहे. गौरीने त्यांचं झाडून घेतो. इथं काल जे मोकळं केलं होतं ना ते थोडं झाडून घेतो आणि मग आपल्याला आहे ना तिकडचे पोल उपटायला जायचं, कारण की इकडे शेड करायचं आहे त्या पोलचं. मग ते पोल उपटून घ्यायचं. मग बघू पुढचं. गौरीला मासे बसायला लागल्या बघ. बाहेर चल, ये बाहेर चल चल. तिकडं हा ते दूध. आता तुझं काय आहे? तुम्हाला सोडतो थांबा मी. आता त्याला दूध पिलं का मग झाडू आणलाय, येतो झाडून सगळं घाण करून टाकली. आज बदकांनी पहिला डाव घेतला भोसा धुवून. यांनी काय झालं काय माहिती. काय रे काय झालं तुम्हाला? काय झालं, पोल काढायला गेलो, मोबाईल चार्जिंगच संपली. मग चार्जिंगला लावला आणि आपले इथलचे सगळे पोल काढून घेतले. इथं बाबा प्रज्ञेशने सगळे गोळा केलेत. अय कुठे चालला? कुठे चालला? कुठे चालला काय माहिती. चला येऊ फिरून खाली. किती गवत झालंय बघावं लागेल कपाशीत. आता तर सरवाटा मारता नाही येणार, पोल आहे अजून त्याच्यामुळं. पण हे वहिनी बघा हे सगळे फोडू घेतलेत. इथं कसं तर वास येतोय. चल ना खाली कपाशीत गवत बघायचं किती झाले. इकडं नाही झालं अजून काही. मस्त पैकी बघ इथं बिजातच गवत नाही, गवत आहे फक्त रे. खुरपला असतात गवत नसतं. आता बिजातच आहे गवत सगळं. खाली सगळं हे असणार आहे. हे कोणतं झाड आहे असं? गौरीला आणू काय दुपारी चक्राला एकदा. सगळं साफ आण. नाही तुला यावं लागेल. चालला विहिरीकडं आता येऊ पावायला. मजाक करतोय आता. कुठं थंडीचं सर्दी खोकला घेतला भाऊ. कस काय रोटा मारलेला बघ ना. अजून पाय जाऊ राहिले दादे बघा बघा. इतकं भुसभुशीत रोटा आहे. दोनदा नाही एकदाच झालं याच्यात. हे गवत भिजतलं फक्त. का असा ना भाजी घे थोडी कोथिंबीर टाकला घेतलाय थोडीशी. सोलर खाली उगला होत नाही. थोडी घे आपली. 5 रुपयाला केवढी? अरे बापरे. थोडी घे द्यायची. अजून लावली होती आपण आपली जी कोथिंबीर निघली त्याच्यानंतर, पण ती उगलीच नाही. आत्ताशी उगली. पुढं मुडं ते बी दाखव किती घेतले आता. ओके बाबांनी त्यांच्या बघा सोयाबीन कशी खाल्ली हरणानी. इकडं आबायचं वावर तर इथं बी मारण्याची खाल्ली आहे बघा. त्यांच्या हार नाही कुठं हा तिकडे ते मशीन बाबाची. बापरे बापरे बापरे. आबाई लयच धिंगाण लावला हरणानी.
पेरलंय का? पेरलंय ते पण ते हरणाने खाल्लं ना मग त्यामुळं तर इतकं हे ना ती. अरे देवा लय नुकसान झालं. तरी उगली बर का सोयाबीन परत उगली. इकडं नाही आले ते ऊसामुळं दिसत नाही पलीकडे आहे का नाही. मग त्यांचं दिसलं त्यांची घेतले खाऊन सगळे. मग काय चला आता हरिण दिसलं नाही आपल्याला एखादं बघावं म्हणलं तर ते दिसलं नाही. चलो आता आम्ही घरी आलो तर बाबाकडून आहे ना गेट उघडं राहिलं होतं तर ते या बोकड्याने गेट उघडलं आणि सगळेच्या सगळे बाहेर आलेत. हे गौरी सगळं दावं नाही काय नाही. तर जाऊ द्या आता खायचं खाऊ द्या किती खाईन आणि मग नंतर कोंडवात. गौरी तिकडे नको जाऊ इकडे ये. चला भाऊ मला तिला बांधावं लागेल घासात नको जायला. बांधित नाही आता इकडं आणतो फक्त. हेर तिकडं वाजाला. गौरी मस्तपैकी खाली खाऊ राहिली. ह्यो आत्ता आहे ना सुबाबळीचा पाला खात होता. ह्यो त्याच्या तोंडाला पण आहे ना तरी असा जीभ लपलप लपलप करतोय. आता मस्त खाऊ राहिले तिथं सगळ्या एकाच जागेवर थोपल्या इथंच. आता तिकडंच गेलाय तो गडी. धर रे चल चल धर धरा चला 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 पडा तुटून. आपल्या 2 शेळ्या लयच खराब झाल्या बघा. हे बघा ही एक आणि ही झाली आता थोडीफार नीट. पण ही आहे ना लयच खराब झाली. हे बघा होईन नीट हळूहळू होईन नाही ती अशी एकाच दिवशी नाही व्हायची नीट. ऐ पुढं नाही पुढं काय ग दिसा ना तू कुठं. हा दिसला इथं. काय करतोय वर ये खाली चल कोंडायचं यांना आता. सगळं दिसणार ड्रोन आहे काय तू. चल ये वही इकडे चल. इकडे होतो का बोकडा. वही इकडे चल. चला चला 1 तास झाला. 1 तास बसून मला या डेवानी केलंय. चला चला धीर रे. चला या हळूहळू ये. कुठे गेला इथं. बाबा गेलेत गेट उघडायला त्यासाठी थांबलोय जरा. ये लवकर ती दोरी सोडून ये. पांढरी दोरी नको ती याची वाटतं धुण्याची. चला धेर धेर ध्यान आता बाद झालं. चला तुम्हाला चारा सुका टाकावं लागणार. चला धेर रे हेर 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 गौऱ्या चल होय पुढं चल. सगळं गिन्नी गवत आणलंय नी. चल ग हल्ल इकडे चल 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 होय वर. इकडून निघाले. चला हेर रे हेर रे गौरे हटकेच दिन. उधळू नको हळूहळू फक्त असं कर तिला. उधळू नको तिला. चल काय ते चौक देव मूर्ख. हा तिला येड्यावानी केलं मग ती उधळणारच का. चल गौरी चल. ओके हा ओके. कसं झालं मग जर्नी टू द बेस्ट. ओके. तिचा किती जीव तोडतोय त्याच्या आईचा. इथे याच्या पशी जीव उभा राहते. आता हे केलं होतं मलाही बहुते तुला माझं झाल्यावर जाऊन कमीच काढलं. नमस्कार लागलं टेक्निकने उकलेले गाजा आणले होते आम्ही. औषध आणायला गेलो तेव्हा काय मस्त वार सुटलंय. असं वार आहे पाऊस येत असतो ना असं वारा.
भरपूर झाली. गौरीला बांधावं लागलं, सर्दी झालेली आहे. गौरीला बांधावं लागलं, सर्दी झाली तुझ्या शेडमध्ये. गौरीला शेड आहे बरं का. आणि काल आपण आहे ना अजून मोठं शेड केलंय गौरीसाठी. आधी तिला छोटं होतं 10 बाय 10चं, आता तिला अजून मोठं केलंय 10 बाय 20चं. चला तसं आजच्या जी व्हिडिओ येईल ना तुम्हाला, म्हणजे जेव्हा मी काढतोय तुम्हाला आहे ना दिसून जाईल वाढला पाऊस. चल इकडे ये बघा. हे शेड आहे ना अख्खं गौरीचं आहे. कोंबड्याचं सोडलं ना तर हे पूर्ण गौरीचं आहे. बघ कसं मारायला आलाय हळूहळू हळूहळू हळूहळू. हा बा त्याची मी मज्जात करतो. आला 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 आला. अरे ये हा गौरी त्याला मार का जरा. हे गौरीचं शेड. आणि हो बघा यो पठ्ठ्या. आता ये ना माहित ना, आता ये ना. काय झालं आता, ये ना आता. गेला पळून. 4 अंडे. हे अंडे काढायचं एक अवघड झालंय बघ. अंडे खायचे तुला. इकडं आहे का बघून येतो अजून. अरे ये मार क्या. हा मार ना आता. ये ना आता. ये ना. हा 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 मारी तो मार उडे. हा मार मार करा भांडण उरले हेल्ले. हा आता कसं बरोबर होऊन द्या गाणा. चल ग बाहेर व्हा तुम्ही. चला इथं काय तुमचं फिर रे. हे जे ना काल शेड केले होते हे राजवंशला आणि ते बदकांना कोंबड्याने दिले गड्या अंडे. आता तुम्ही म्हणता ना इथं आहे ना कोंबड्या कुठे जातील, तो कोंबड्याचं बी आहे ना एक मस्त जुगाड आहे. सीडीवरून कोंबड्या आहे ना दोन्हीकडे कुठं बसू शकतात. आणि त्यांचं आहे ना विष्ट खाली नाही पडू म्हणून आहे ना इथं आहे ना हे केलेलं आहे. मग ते 2-3 दिवसातून साफ करायचं, मग खाली नाही पडत. इकडं दिलं बदका बितकाने अंड नाही दिलं. इथं बी सेम फॉर्म्युला आहे. फक्त एवढं राहिलं आहे. इथं काय एवढं नाही. इथं बी मस्तपैकी पत्रा बित्रा टाकून. चला बाहेर पाऊस आलाय. चला थेर हल्ला बाहेर. तिला आहे ना ढेंडळीची गोळी पाजली, पांढरी गोळी. त्या गोळ्या आणावं लागते. त्या विसरलो राव आपण. त्या एक गोळ्या आणावं लागते. भाऊ चल आत जायचंय. आत आहे आपल्याला आत. चला आत भेटन दूध. जाय मार उडी. शोधेव आईला तुझ्या. पळ 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 इकडं त्या बांधायच्यात ना मला शेळ्या. आपल्याला घास कापायला जायचंय ना दसरथ घास कालवानी. हळूच पडशील. हा बाय कुठे आहे तुझी आई. तुझ्या आईला शोधावं लागेल. इथं आहे का तिचे काय माहिती. चल रे थांब. सगळे शेळ्या अशा तगड्या पाहिजे होत्या आपल्या. आज दिवसभर पाऊस नाही झाला. म्हणलं घास कापून घ्यावं तर लगेच झाला भाऊ चालू पाऊस. तर जाईन बरं का. आबळ काय काळं नाही इतकं. दसरथ घास बघा आपला कसा वाढलाय मस्त एकदम. पोपटी कलरचा झाला एकदम मस्त. इथं प्रज्ञेश बोला गेला का. लय गवत झालंय भाऊ घासात सुद्धा. गेला पाऊस. हे बघा कसं गवत झालंय. हे दसरथ घासातलं आहे बरं का. पण घासात बी कडेला बघ कसं गवत झालंय. चला घासात तणनाशक असतं का रे. घासातलं तणनाशक असलं तर बरं होईल भाऊ. नसतं माझ्या मते. चला अर्धा वाफा घेतलाय. एवढा पाऊस पडतोय वरतून तरी गरमत आहे भाऊ. उद्या आता चालू करावं लागेल आपल्याला. ते घ्यायला घास पाडायला लागलाय. कापता येत नाही मग. इथं हे घ्यायचं होतं पण नवीन आता पाणी पडलंय त्याच्यावर. आहे बघा इथं खात नाहीत. त्या कालच बघितलं चाकत मागत चालत. गौरी पुरता बी आहे याच्यात मरणाचा. चलो घे ना. प्रज्ञेशला घ्यायला होता आपण. इथं एक अजून एक वेळा वा ना. चलो हे बी घ्यायचं होतं. हे बाजरीन ते नाही घेतलं. जाऊन दे आता. ओलं झालंय ते सगळ्या. बघ कसं लय चप्पल जड झाली आता.